समंदर तो परखता है हौसले कश्तियों के, मैं डूबती कश्तियों को जहाज बनाता हूँ। बनाया होगा किसी ने चांद पर बुर्जे खलीफा, मैं तो डूबती कश्तियों को जहाज बनाता हूँ। बनाया होगा किसी ने चांद पर बुर्जे खलीफा, मैं तो कच्ची ईंटों से ही ताज बनाता हूँ। तर हे कच्चे जे मातीचे गोळे आहेत त्यांना मूर्तिमंत स्वरूप देण्याचं काम शिक्षक करतात। त्यांच्या चरणी मी पुन्हा एकदा नतमस्तक होतो। आणि शेतकरी संघटनेचे देखील पदाधिकारी इथं आलेले आहेत। शेतकऱ्याचं दुःख सांगावं तेवढं कमी आहे। शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती, ग्रामीण भागाचं दुःख ग्रामीण भागाला माहिती। असं म्हणतात की कीमत बाजार में बहुत बढ़ गई धान की, कीमत बाजार में बहुत बढ़ गई धान की, लेकिन बेटी विदा ना हो सकी किसान की। म्हणजे बाजारात किती जरी बाजाराला म्हणजे त्या शेतीमालाला भाव मिळाला तरी शेतकऱ्याच्या हातात शेवटी किती येतं, मुलीचं लग्न, मुलांचं शिक्षण कसं करायचं हे त्याचं दुःख त्याला माहिती आहे। दुसरी गोष्ट मी आवर्जून सांगेन की हे जे गाव आहे ना, या गावामध्ये जो माहोल आहे, जी शुद्ध हवा आहे, जी आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, तो दुसरीकडे मिळत नाही। रस्त्यांची कामं झाली, हायवे वाढत गेले, पैसे मिळाले, नुकसान भरपाई मिळाली, पण गावातलं जे आपुलकी आहे, जे शहरात लोक जे जाऊन राहतात त्यांना कळतं की आपलं गाड्या गावच बरं होतं। महात्मा गांधींनी स्वातंत्र्यापूर्वी सांगितलं की खेड्यांकडे चला, गाव की तरफ चलो। म्हणजे मंजिल करीब आते ही एक पाव कट गया, मंजिल करीब आते ही एक पाव कट गया, चौड़ी हुई सड़क तो मेरा गाव कट गया। म्हणजे रस्ते मोठे झाले पण गावाकडचा संपर्क दुरावला, तो तुटला। तर पुन्हा मला गावात येण्याची संधी आपण दिलीत, मी आपले आभार मानतो। जास्त देशाबद्दल, देशातल्या चॅलेंजेस बद्दल, भ्रष्टाचार, लोकसंख्येचा विस्फोट, महागाई, बँकिंग, इंटरनॅशनल ट्रेड्स, इंटरनॅशनल रिलेशन्स याच्यावरती मी जास्त बोलावं असं मला वाटत नाही। पण भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू ए सोवरिन सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक सोशलिस्ट, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, ह्या 5 शब्दांमध्ये संपूर्ण संविधान सामावलेलं आहे। त्यातला एक धर्मनिरपेक्ष जो शब्द आहे ना, तो खरं तर अंमलात आणणं, आचरणात आणणं फार मोठी गरज आहे। मगाशी बोबडे सर बोलता बोलता म्हणले की नौशाद भाईंचं देखील फार मोठं योगदान असतं। नौशाद असू द्या किंवा नितीन असू द्या, आपल्याकडे जो चष्मा असतो पाहण्याचा तो धर्मनिरपेक्ष असावा। प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घराच्या आतमध्ये पाळावा, त्याची प्रॅक्टिस करावी। पण घराच्या बाहेर निघाल्यानंतर मी फक्त भारतीय आहे असं म्हणूनच आपण वावरलं पाहिजे। राजकीय लोकांचे काही असतील पेंत्रे, ते त्यांनी आजमावे, ते त्यांच्यासाठी योग्य आहे। पण भारताचा नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने राहावं, एक दिलानं राहावं। मला एक नज्म आठवते, त्याच्या ओळी अशा आहेत की आपल्या एकमेकांमध्ये जे वैरुत्व आहे किंवा एकमेकांबद्दल थोडीशी ईर्ष्या, मत्सर असतो, तिरस्कार आपण ज्याला म्हणतो, त्याने काही काय होऊ शकतं। नफरतों का असर बड़ा गहरा हो गया, नफरतों का असर बड़ा गहरा हो गया, अब तो जानवरों में भी बंटवारा हो गया। नफरतों का असर बड़ा गहरा हो गया, अब तो जानवरों में भी बंटवारा हो गया, गाय हिंदू हुई और बकरा मुसलमान हो गया। नफरतों का असर बड़ा गहरा हो गया, अब तो जानवरों में भी बंटवारा हो गया, गाय हिंदू हुई और बकरा मुसलमान हो गया। ये पेड़, ये पत्ते, ये शाखे सब परेशान हो जाए, गर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए। सूखे मेवे हैरान है जानकर कि न जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गया। तर गरज काय आहे? हे सगळं झालेलं असलं तरी आपली गरज काय आहे? ना मंदिरों की, ना मस्जिदों की, ना शिवालों की फिक्र है, ना मंदिरों की, ना मस्जिदों की, ना शिवालों की फिक्र है। जो लोग भूखे पेट सोते हैं उन्हें सिर्फ निवालों की फिक्र है। जे उपाशी पोटी झोपतायत ना त्यांना फक्त अन्नाची आणि 2 घास मिळावे याची गरज आहे। मैं अमन पसंद हूँ, मेरे शहर में दंगा रहने दो। मैं अमन पसंद म्हणजे मी शांतिप्रिय आहे, माझ्या शहरामध्ये दंगे दंगली होऊन देऊ नका। मैं अमन पसंद हूँ, मेरे शहर में दंगा रहने दो, लाल हरे में मत बांटो, मेरे छत पर तिरंगा रहने दो। आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता मी एवढी गोष्ट आवर्जून सांगेन की या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक मुलाला सहभागी होण्याची संधी दिली। हुशार मुलं जी असतात त्यांना प्लॅटफॉर्म मिळतच जातो, पण ज्या मुलामध्ये थोडीसा न्यूनगंड आहे, ज्याच्यामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे, अशा मुलांनाही स्टेज देणं, मंच देणं ही फार मोठी गरज आहे। त्यासाठी पालकांचे देखील, शाळा व्यवस्थापन समितीचे देखील आणि या 2 माझ्या जयवीरूंचे देखील मी आभार मानतो। कुसुमाग्रजांच्या ओळी अशा आहेत, विवा शिरवाडकर कुसुमाग्रज म्हणतात की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फूल म्हणून फुलण्याचा। या सगळ्या कळ्यांना हक्क आहे, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फूल म्हणून फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा। कळी असो, गुलाब असो, कमळ असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा। तर तो सूर्याचा किरण या प्रत्येक कळीसाठी आपण देताय, मी आपले आभार मानतो। मुलींची जी भाषणं झाली ना,
मुलांपेक्षा दर्जेदार झाली, हे मी अभिमानाने सांगतो. कारण मी एका मुलीचा पिता आहे आणि मुलगी असणं बापासाठी काय असतं ते मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या 2 ओळी आहेत, मी लिहिलेल्या आहेत माझ्या मुलीचा जन्म झाल्यावर. बस बेटो से हो वंश रोशन, बस बेटो से हो वंश रोशन, बात ये अब घिसी पिटी है. बस बेटो से हो वंश रोशन, बात ये अब घिसी पिटी है. घरों में रौनक तो तब है, आंगन में फुदकती जब बेटी है. तर ज्या मुलांना कन्यारत्न प्राप्त झाले ते फार मोठं भाग्य आहे, महत्भाग्य आहे. आणि विषय अतिशय दर्जेदार होते. विषय काय होते की आई वडिलांचा सन्मान करा, आजी आजोबा सोबत राहा आणि मोबाईल पासून लांब राहा. मोबाईल जितकं मोठं वरदान आहे तितकाच मोठा शाप आहे. मोबाईलने आपली जिव्हाळा, आपल्या भावना कुठेतरी आटवल्यात हे नक्की आहे. की असं म्हणतात की फजाओं में निकलो घटाओं में नहा कर देखो, फजाओं में निकलो घटाओं में नहा कर देख लो, जिंदगी क्या है मोबाईल हटा कर देख लो. आपणा सर्वांचा मी अधिकचा वेळ घेत नाही. मी पुनश्च समस्त शाळा, समस्त व्यवस्थापन समिती, कैलास सर आणि बोबडे सर आपले आभार व्यक्त करतो की मला ही संधी दिलीत. शेवटी मी एवढंच सांगेन कि दिल की हर एक धड़कन इतना चाहेगी, दिल की हर एक धड़कन इतना चाहेगी कि गणतंत्र का सम्मान रहे. दिल की हर एक धड़कन इतना चाहेगी कि गणतंत्र का सम्मान रहे. जब तक सूरज चंदा चमके तब तक ये हिंदुस्तान रहे. आप सभी के सजदे में अपना सर झुकाए हम अपनी वाणी को विराम देते हैं. आणि एक गोष्ट सांगतो की शाळेचं नाव जरी चिंचकर वस्ती असलं तरी नाईक नवरे आडनावाची इथं फार मोठी मक्तेदारी दिसते आणि बहुमत दिसते. लोकशाहीमध्ये बहुमताला फार मोठी किंमत आहे. त्यामुळे नाईक नवरे आडनावाचा त्या परिवाराचा मी पुन्हा एकदा नमूद करतो, त्याचा उल्लेख करतो. कारण मला या गावातून परत जायचंय बाबा. नाईक नवरे आपले विशेष आभार, आपले विशेष अभिनंदन. थँक्यू वन अँड ऑल.